श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणार आहोत श्री साईबाबा प्रणीत श्री स्वामी समर्थ ध्यान मंदिर विटावा येथे। स्वामींच्या या ध्यान मंदिरात जाण्यासाठी विटावा नाक्यावर उतरल्यावर मालवण स्वादच्या पुढे जय मल्हार हॉटेलच्या इथून राईड घेऊन पुढे आतमध्ये श्री साईबाबा मंदिर आहे। या साईबाबांच्या मंदिरातच श्री स्वामी समर्थ ध्यान मंदिर आणि तीर्थामृत सेवा मिळते। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला श्री साईबाबांचं दर्शन होतं आणि मग त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन होतं। स्वामींपाशी नतमस्तक झालो की आपल्याला आलेला क्षीण कधी नाहीसा होतो कळतच नाही। एक वेगळीच ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोखाली या मंदिरासाठी ज्यांनी सढळहस्ते मदत केलेली आहे त्यांची नावं लिहिलेली आहेत। स्वामी महाराजांच्या या ध्यान मंदिराचं उद्घाटन चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज श्री अन्नू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। समोर ही ब्राऊन कलरची लादी दिसते, याबद्दलची विशेष माहिती आपण वैती सरांकडून घेणार आहोत। वैती सरांच्या हातामध्ये असलेलं हे विशेष भांड मदुराईवरून आणलेलं आहे। याचा उपयोग आशीर्वाद देण्यासाठी होतो। विटावामधील स्वामींच्या या ध्यान मंदिराची माहिती आणि कुशामृत सेवेची माहिती खूप साऱ्या लोकांना नाही आहे। त्यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलद्वारे विटावा येथील या ध्यान मंदिराची माहिती आणि इथे होणारी सेवा स्वामींच्या सेवेकऱ्यांपर्यंत आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आपल्याला शक्य झाल्यास आपणही हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुशामृत सेवा सर्वांपर्यंत पोहोचवता येईल। कारण स्वामी म्हणतात ना, तू सेवा कर, सेवेकरी हो, फळाची अपेक्षा करू नकोस। माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असतील। विटावामधील स्वामींच्या या ध्यान मंदिराची स्थापना कशी झाली याबद्दलची माहिती आपण वैती सरांकडून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मिळणारी कुशामृत सेवा आणि कोणकोणते उत्सव साजरे केले जातात याबद्दलची ही माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ दादा। श्री स्वामी समर्थ दादा, मला सांगा की आपल्या या मठाची स्थापना कशी झाली? हे मंदिर जेव्हा बांधायला घेतलं, माझा मुलगा कौस्तुभ वैती याचं पटली कंपनी आहे ना, समोर पॉन्ड आहे, तलाव आहे, त्या पॉन्डमध्ये बुडून त्याचं निधन झालं। तर हे मंदिर त्याच्या स्मरणार्थ आम्ही साईबाबांचं मंदिर बांधलं। साईबाबांचं मंदिराचं काम चालू असताना वीटकाम चालू होतं आणि एक व्यक्ती आली आणि मला विचारलं की कसलं मंदिर बांधताय साहेब? तर म्हटलं श्री साईबाबांचं, माझा मुलगा डेथ झाला त्याच्या स्मरणार्थ लेट ऑफ माय सन साईबाबांचं मंदिर बांधतो। तिथं मला म्हणाला की मी तुम्हाला मूर्ती देऊ का? तर आमचं अगोदर ठरलं होतं की ह्या मंदिरामध्ये साईबाबांशिवाय कोणत्याच देवतेची मूर्ती लावायची नव्हती। हा एकाग्रता आमची साईबाबांवरती होती। आणि मग तरी त्याला मी कुतूहलाने विचारलं, कोणत्या देवतेची मूर्ती तुम्ही देणार आहात? तर ते म्हणाले मला श्री स्वामी समर्थांची मूर्ती देणार आहे। मी त्यांना हात जोडले आणि म्हणालो, श्री स्वामी समर्थ, मी नाव म्हणत नाही आहे, पण आम्हाला आमची एकाग्रता साईबाबांवरती आहे। असं करून तो माणूस निघून गेला। परत 15 दिवसांनी परत एक माणूस आला, म्हणाला काका हे कसलं मंदिर बांधताय? तर मी म्हणालो हे साईबाबांचं मंदिर। जे त्याला सांगितलं तेच सांगितलं की माझ्या मुलाच्या स्मरणार्थ हे मंदिर मी साईबाबांचं बांधतो। तर ते पण मला म्हणाले तुम्हाला मूर्ती देऊ का? तर मला कोणत्या देवतेची मूर्ती आहे, कोणत्या देवतेची मिळेल? त्यांनी पण सांगितलं की स्वामी समर्थांची आहे। आता 2 वेळा मला स्वामी समर्थ इथे मूर्तीची मला चांगली ही संधी आली होती, पण मी ती गमावली नाही। मला स्वामींना माझ्याकडे यायचंच होतं। पुन्हा ते गेले आणि नंतर मग तिसऱ्या वेळेस मात्र एक
व्यस्त माणूस आला आणि मला विचारलं, साहेब कसलं मंदिर बांधताय? म्हटलं असं असं. मला ते परवानगी देताय का? मला ते पिरॅमिड लावायचे. मी त्याला म्हणालो, परवानगी कसली? मी तुम्हाला ओळखत नाहीये आणि तुम्ही कुठून आहात तेही मला माहिती नाही, तुम्ही डायरेक्ट परवानगी मागताय. मी त्याला म्हणाला, ते मला म्हणाले ठीक आहे. बोलतो मी आलोय सोलापूरहून. आता सोलापूरहून आल्या बोलल्याबरोबर थोडंसं मला पण एकदम साईक झालं. ते म्हटलं दोनदा मी स्वामींची मूर्ती घेतली नाही म्हणजे मला ते साईबाबांच्यासाठी मी ते त्याला हे केलं. म्हटलं श्री स्वामी समर्थ त्यालाही म्हणालो, हा मात्र आला सोलापूरहून. आता हा सोलापूर आला म्हणजे ही स्वामींची श्रद्धा होती नाही का? स्वामींची श्रद्धा होती नाही का? मला थोडा संशय बाळगला की स्वामी येणार, स्वामी यायचीच इच्छा प्रदर्शित करतायत. कारण एवढ्या वेळा तुम्हाला अनुभूती आली की हा प्रत्येक वेळा वेगवेगळ्या स्वामीबद्दल साहेब मला काहीच माहिती नव्हतं. मी शून्यामध्ये होतो, पण शून्यातून ब्रह्मांडामध्ये मला आणायचा प्रयत्न स्वामीने केला आणि स्वामी त्या रूपाने आले. इथे ते पिरॅमिड आहेत. तो गेला सोलापूरला 2 दिवस घरी राहिला. नंतर ते साहित्य घेतलं पिरॅमिडचं आणि मग अक्कलकोटी गेला. अक्कलकोटी स्वामींच्या समाधी मंदिरात गेला. तिथे स्वामींची परवानगी घेतली त्यांनी आणि त्याच सिद्धेश्वर एक्सप्रेसने तो ठाण्याला आला आणि ठाण्यावरून रिक्षा पकडली आणि डायरेक्ट इथे मंदिरावर आला. तेव्हा त्याच्या खांद्यामध्ये शबनम होती, झोळी होती. त्या झोळीमधून त्याने ते दाखवलं मला, मी आणलंय. म्हटलं नक्की लावणार का? हो म्हटलं लावणार. ठीक आहे म्हणे, मी पैसे वगैरे नाही, पैसे मी तुमच्याकडून घेणार नाही, पैसे माझेच असतील, फक्त तुमची परवानगी मला हवी होती. आणि मला मी विचारलं तुम्हाला त्याची संख्या किती आहे पिरॅमिडची? त्याने मला 53 सांगितल्याबरोबर मला तो थोडासा उदळच मिळाला ना, कारण 53 संख्या ही गुरुचरित्राच्या ओव्यांची आहे, अध्याय. आणि 53 संख्या ही साई चरित्राची आहे आणि 55 संख्या ही स्वामी चरित्राची आहे. तफावत होती सगळ्यात. म्हटलं नंतर मला टोकच पडली की नाही, स्वामींना यायचं आहे आणि स्वामी अशा पिरॅमिडच्या रूपाने इथे लावले गेले. प्रथम स्वामी आहेत, त्याच्यानंतर साईबाबा. 53 तिथे लावले गेले. ती चौकोनीची लादी दिसते ना ब्राऊन कलरची, तिथे ते आहेत साईबाबा मंदिरामध्ये एंट्री करताना. मधला जो चौकोन आहे तो तिथे स्वस्तिक आहे पिरॅमिडचं आणि 53 नावा 52 खाली लावलेत आणि 53 नावा साईबाबांच्या मूर्तीच्या खाली. अच्छा, अगोदर स्वामी आले पण माहिती नव्हतं. पण जेव्हा कोरोनामध्ये अशी एक वेळ आली की आपण एकमेकाशी बोलत नव्हतो, पण कोरोनामध्ये स्वामींच्या पादुका आणि गजानन बाबांच्या कोरोना काळामध्ये आले हे सांगायला मला आवर्जून आनंद होतोय. त्यावेळेस आपण न बोलताना ही दोन्ही विभूतीच्या पादुका दिसून आले. त्यामुळे इथे साईबाबांच्या तर होत्याच ऑलरेडी. त्याच्यानंतर ह्या 2 पादुका म्हणजे चैतन्य रूपी असं दत्ताचं स्थान इथे निर्माण झालं. कोणाला दत्त अवतार आठवते, कोणाला साईबाबा आठवत आहेत, कोणाला स्वामी आठवत, कोणाला गजानन महाराज आठवत आणि त्याच्याच बरोबर देवी एकविरा पण आहे. तर ही स्थापना करताना मात्र हे मी पोर्ट्रेट घेऊन समाधी मंदिरात पूजेला जाणार होतो. पण तिथूनच मला फोन आला अण्णू महाराजांचा की तुम्ही येऊ नका वैती, आम्हीच तुमच्याकडे येतो. मग 9 ब्राह्मण घेऊन अण्णू महाराज कोण चोळप्पा महाराजच्या वंशात समाधीचे मंदिर आहे त्यांच्या वाड्यामध्ये आहे. ते स्वतः इथे आले. त्यांनी ही स्थापना केली. जवळजवळ 3.5 तास हा सोहळा चालला होता आणि जवळजवळ 900 लोकांनी त्याचा महाप्रसाद लाभ घेतला. तेव्हापासून आतापर्यंत आजपर्यंत जे चालते ते सगळं स्वामींच्या शक्तीने चालते. अशक्य शक्य स्वामी करत आहेत. जिथे स्वामी पाय तिथे काय स्वयंप्रारब्ध घडविल माय, असं स्वामींची ही लीला आहे. प्रत्येकाला अनुभव आहे, प्रत्येकाला प्रचिती येते. आजपर्यंत ज्यांनी तीर्थ नेलं, तीर्थाची सेवा ही आपल्याला प्रथम मिळाली. तीर्थाबद्दल जरा डिटेलमध्ये तीर्थ हे कुशामृत तीर्थ आहे. तिथे कुशावर्त तीर्थ म्हणून आपण त्या हौदामधून समाधी मंदिराच्या तिथे जवळपासच्या वाड्यातून हे तीर्थ आपल्याला येते. त्या तीर्थाचा आज लोकांनी जो लाभ घेतलाय तो तीर्थ मी आणल्याबरोबर इथे आटल्यामध्ये भरतो आणि देतो आणि लोकांना जो अनुभव येतो, जी प्रचिती येते ती एकदम अविस्मरणीय अशी प्रचिती आहे. कोणाचं काय होतंय, कोणाला काय मिळतंय ते मी काय सांगू शकत नाही. स्वामी जे काय करतात ते स्वामीच करतात. मी फक्त त्यांचा सेवेकरी म्हणून त्या तीर्थाची सेवा मी स्वामी भक्तांपर्यंत पोहोचत असतो. आतापर्यंत 3333 लोक ही तीर्थाची सेवा
घेऊन गेले, येत आहेत आणि सर्वांना याचा चांगलाच चांगला फायदा होतोय. कोणाला काय, कोणाचं काय आहे, जे मनामध्ये शंका कुशंका आहेत त्या सॉल्व्ह होत आहेत आणि स्वामी ते त्यांना प्रचिती अनुभव देत आहेत. हाच आनंद माझ्या उभारी आला आहे आणि स्वामी तुमच्याकडून करून घेत आहे. हो, मोठी सेवा दिली मला स्वामींनी. अजून काही तुमचे अनुभव? खूप अनुभव सांगणार आहे. एक माझे मित्र होते, ते युट्यूबला नितीन शाणे म्हणून, तो तर मोठा अनुभव माझ्यासाठी. तेव्हा तर स्वामींचा मठ पण नव्हता, साईबाबांच्या मंदिरात स्वामींची प्रतिमा होती आणि त्यांना ते तीर्थ मी दिल्याबरोबर त्यांचे सासरे एकदम आयसीयू मध्ये होते, पण 2-3 दिवसाने ते आयसीयू मधून बाहेर आले. तीर्थांनी त्यांना दिलं, तीर्थाची सेवा दिली. त्यांना सांगितलं तीर्थ त्यांना पाजू नका, आयसीयू मध्ये आहेत, फक्त तीर्थ त्यांच्या ओठाला स्पर्श करा तीर्थाचा. आणि काय आश्चर्य की 2 दिवसाने तो माणूस कोमामधून बाहेर यावा, कारण सगळं त्याचं रक्त साकारलं होतं. पायातलं रक्त जे ऑपरेशन झालं होतं ते सगळं बेडची चादर खराब झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायचं, पण डॉक्टर म्हणाले आता ऑपरेशन करू शकत नाही, कारण यांचं रक्ताभिसरण चालू झालेलं आहे, नवीन रक्त चालू झालं आहे. त्यामुळे मग तो अनुभव मोठा माझ्यासाठी. अशा अनेक अनुभव आहेत. म्हणजे आपण स्वामींची अनुभूती येतेच, कित्येक जणांना आतापर्यंत आलेली आहे. माझेही काही मित्र आहेत, त्यांना अशी अनुभूती आलेली आहे. सर्वांनाच येते. आज तुम्ही पाहिलं पण असेल, आज जो सोहळा पाहिला असेल, जेव्हा इथे सोहळे असतात, गजानन महाराज प्रकट दिन, स्वामींचा प्रकट दिन असतो, साहेबांचा भंडारा विजयादशमीला दसऱ्याला असतो, तेव्हा तर मोठी पालखी असते, मोठा जुलूस गावामध्ये मिरवणूक काढतो आम्ही आणि जबरदस्त म्हणजे भूतो न भविष्यती असा तो सोहळा साजरा होतो. आणि इथे कोणतंही राजकारण नाही, फक्त भक्तिमय वातावरण निर्माण स्वामी सेवा. स्वामी सेवा. थँक्यू, तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ माऊली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, विटावा येथील ध्यान मंदिराची मिळालेली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. इथे मिळत असलेल्या कुशामृत सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा, जेणेकरून आपल्याला आलेल्या अडचणींवर काही प्रमाणात उपाय मिळू शकतो. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. कोणाला ही गोष्ट पटते, कोणाला नाही पटत, पण स्वामी मार्गात असलेल्या सेवेकऱ्यांना स्वामींची ही गोष्ट नक्कीच पटते, कारण त्यांच्या पाठी एक ऊर्जा असते. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही एक ऊर्जाच माणसाचं मन बदलवू शकते. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या या सेवेकऱ्यांचा वाढदिवस असल्याने वैती सरांकडून त्यांना आशीर्वाद देण्यात आले. मित्रांनो, विटावा येथील स्वामींच्या या ध्यान मंदिराची माहिती आपल्याला आवडली असल्यास आपलं हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.